सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्मदेशना सुखा संघस सामग्री समगानं तपो सुखो मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततूनं दुःखमन्वेति चक्रं वा वहतो पदं मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा नहि वैरेण वैराणि समन्ति कुदाचनम् अवैरेण च सम्मन्ति एष धम्मो सनातनो। अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक तथागत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः अभिवादन करून तथागत भगवान बुद्धाचा जो धम्म मानव जातीला दुःखातून मुक्तीकडे घेऊन जाणार आहे, परंतु बुद्धाने उपदेश केल्याप्रमाणे माणसाने माणसाच्या जीवनामध्ये जर आचरण केलं तर निश्चित मनुष्य दुःखातून मुक्त होऊ शकतो। बुद्ध धम्मपदाच्या पहिले गाथेमध्येच म्हणतात की जर मनुष्य दुष्टचित्ताने बोलत असेल, दुष्टचित्ताने वागत असेल, तर ज्याप्रमाणे चालत्या बैलगाडीचे चाक ते बैलाच्या पायाचा पाठलाग करत असतात, त्याचप्रमाणे अशा माणसामागून दुःख धावत असते। परंतु बुद्ध म्हणतात दुसऱ्या गाथेमध्ये की जर मनुष्य निर्मळ चित्ताने बोलत असेल, निर्मळ चित्ताने वागत असेल, तर ज्याप्रमाणे कधी न सोडणारी माणसाची छाया माणसासोबत सदोदित राहत असते, त्याचप्रमाणे अशा माणसासोबत सदोदित सुख नांदत असते। भगवान बुद्धाने विशुद्धीचा मार्ग सांगितलेला आहे, ज्यामध्ये पंचशील आहे, पाचशील आहे। मनुष्याने जीव हत्या करू नये, चोरी करू नये, व्याभिचार करू नये, माणसाने खोटे बोलून कुणाची फसवणूक करू नये, नशा आणणारे अंमली पदार्थाचं सेवन करू नये। जो मनुष्य जीवनामध्ये पंचशीलाचं पालन करेल असा मनुष्य हा निर्वाण पदाच्या मार्गामध्ये प्रवेश करू शकतो, असा मनुष्य दुःखातून मुक्त होऊ शकतो। त्यासाठी पंचशील पालन करणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे। भगवान बुद्धाने अष्टांगिक मार्गामध्ये जे सम्यक वाणी सांगितलेले आहे, सम्यक वाचा ज्याला म्हटलेलं आहे, त्या सम्यक वाचेमध्ये बुद्धानं सांगितलं की माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे, असत्य बोलू नये। माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये। माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावर्त असलं पाहिजे। मनुष्याने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये। त्याचे बोलणे भाषण हे समंजसपणाचे आणि मुद्देशुद्ध असले पाहिजे। आणि आपण जेव्हा सम्यक वाचेने व्यवहार करत असतो, सम्यक वाणी आपण बोलत असतो, तेव्हा आपल्या वरिष्ठांना काय वाटेल याच्याशी या सम्यक वाणीचा चिंतही संबंध असता कामा नये। म्हणून बुद्धाने जे मानव जातीच्या हिताचं आहे, जे मानव जातीच्या सुखाचं समाधानाचं आहे, असा उपदेश बुद्धाने सांगितलेला आहे। बुद्धाचा उपदेश जीवनात जर अंगीकारला तर मनुष्य नेहमी दुःखातून मुक्तीकडे वाटचाल करेल, असा व्यक्ती दुःखातून मुक्त होईल। भगवान बुद्धाने दुःख मुक्तीची साधनाही सांगितलेली आहे। भगवान बुद्धाने विपश्यना शिकवलेली आहे। आज सुद्धा आपण पाहतोय, नांदेड असेल की संपूर्ण विश्वभरामध्ये गोयंका गुरुजी विपश्यनाचे महान आचार्य यांनी आज त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये आज 125 देशापेक्षा अधिक देशामध्ये विपश्यना गेलेली आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगितल्या जातं आहे, शिकवल्या जातं आहे। माणसाकडून आचरण तशा पद्धतीचं करून घेतल्या जातं आहे। आणि विपश्यना ही सार्वजनीन असलेली विद्या आहे,
बुद्धाचा धम्म हा सार्वजनीन आहे, कुठल्याही एका घटकासाठी मर्यादित नाही. मग जर कोणी हिंदू म्हणणारा असेल, शीख म्हणणारा असेल, ईसाई म्हणणारा असेल किंवा बौद्ध असेल किंवा जे काही या पृथ्वी तलावर स्वतःला या जातीचा त्या जातीचा म्हणवून घेणारे असतील, या धर्माला त्या पंथाला मानणारे लोक असतील, कुणीही जर बुद्धानं सांगितलेला मार्ग जर अनुसरला तर असा व्यक्ती दुःखातून मुक्त होऊ शकतो. कारण बुद्धाचा धम्म ही कुठलीही जात नाही, हा निसर्गावर आधारित असलेला एक धम्म आहे. धर्मापासून अतिशय भिन्न आहे. धर्मामध्ये कर्मकांड आहे, परंतु या धम्मामध्ये कर्मकांडाला अजिबात थारा नाही. ज्याप्रमाणे निसर्गाचे जे घटक आहेत, मग वृक्ष असतील, हे वृक्ष सर्वांना सारखी हवा देत असतात, सर्वांना सारखी सावली देत असतात, सर्वांनाच सारखी फळं देत असतात. ते वृक्षसुद्धा कुठल्याही प्रकारे कोणताही भेद करत नाहीत की हा हिंदू आहे, मुस्लिम आहे, हा ईसाई आहे, शीख आहे, जैन आहे, पारशी आहे, तेलंगू आहे किंवा कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे निसर्गाचे घटकसुद्धा भेद करत नाही. किंवा पाणी आहे, पाणीसुद्धा सगळ्यांची तहान म्हणजे सारखी क्षमवत असतो. मग तिथं ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, कुणी स्वतःला लेबल लावून घेत असेल, त्यांनी कुठल्याही जरी जातीचा म्हटलं तरी ते पाणी मात्र सगळ्यांची सारखी तृष्णा क्षमवत असते. पाण्याचा तो धर्म आहे. बर्फाचं उदाहरण जर आपण घेतलं तर बर्फसुद्धा हा सगळ्यांसाठी म्हणजे सारखाच गारवा देत असतो, सारखंच म्हणजे त्याचा जो थंडपणा असतो, त्या बर्फाच्या जवळ गेल्याच्या सर्वांना त्याचा सारखा थंडपणा, ओलावा त्याचा जाणवणार आहे. तो बर्फसुद्धा तो एक निसर्गाचा घटक आहे. त्याच्यापुढे सुद्धा कुठल्याही प्रकारचा जात, धर्म, पंथ, वंश, भेद कुठल्याही प्रकारे तो बर्फसुद्धा म्हणजे मानत नाही, जाणत नाही. तोही एक निसर्गाचा घटक आहे. अजून एक निसर्गाचा घटक आहे, अग्नी आहे. मग त्या अग्नीपुढे सुद्धा, अग्नीच्या पुढे सर्व समान आहे. मग कोणी हिंदू असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, पारशी असेल, बौद्ध असेल, अग्नी सर्वांना सारखीच जाळत असते. मग तीसुद्धा कुठे भेद करत नाही की हे या जातीचा आहे, याला मी जाळत नाही, याला मी पोळत नाही, हा त्या जातीचा आहे म्हणून त्यालाच पोळते. अग्नीसुद्धा कुठल्याही प्रकारे भेद करत नाही. हे निसर्गाचे भेद, हे निसर्गाचे घटक आहेत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या सर्व घटकांपैकी एक मनुष्य एक याच घटकांचा एक बनलेला घटक आहे. तर माणसाने सुद्धा या निसर्गाचा जो धम्म आहे, झाडाचा जो धर्म आहे, झाडाचा जो धम्म आहे तो सर्वांना सारखी हवा देतो, सावली देतो, फळं देत असतो. त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा कुठल्याही प्रकारे आपल्या चित्तामध्ये जातीभेद न ठेवता या जातीभेदाच्या पुढे जाऊन मी एक मनुष्य आहे, मी एक मानव आहे आणि मानव जातीच्या कल्याणासाठी मी काय करू शकतो, त्यांचं कल्याण कसं होईल, याच्यासाठी मी कसं झटू शकतो, याच्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे. जसा बर्फाचा धर्म आहे, अग्नीचा धर्म आहे, जसा या पृथ्वीचा धर्म आहे. कोणताही व्यक्ती या पृथ्वीवर म्हणजे आपण पाहतोय की झाडही लावू शकतो, घाणही करू शकतो. या सगळ्या गोष्टी, पृथ्वीसुद्धा कधी थुंकलं काय, काही विष्ठा केली काय, की पृथ्वीसुद्धा कधी कुणावर रागावत नसते. म्हणजे पृथ्वीसुद्धा सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असते. आपण पाहतो निसर्गाचा जे घटक सूर्य आहे, ते सूर्यसुद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही जातीमध्ये भेदाभेद करत नाही. या जातीचा आहे मी त्यालाच प्रकाश देतो, तो अमक्या जातीचा आहे मी त्याला प्रकाश देऊ शकत नाही. तर हा सूर्याचा एक घटक आहे, तो सुद्धा सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये प्रकाश देत असतो, सारखं ऊन देत असतो. आकाशातला एक घटक अजून पाहतो आपण, चंद्र आहे, सगळ्यांना सारखी शीतलता देत असतो. हे जेवढे काही निसर्गाचे जे घटक आहेत, तर त्या घटक त्याच्यापैकी एक मानव एक घटक आहे. परंतु माणसाकडे जरा अधिक बुद्धी असल्यामुळे, काही लोकांची विकृत बुद्धी असल्या कारणाने आपण मात्र माणसामध्ये भेद करतो, प्राण्यामध्ये भेद करतो, पशुपक्ष्यांमध्ये भेद करत असतो. तर भेदाची भावना आपण दूर करून आपण सर्व एक मात्र मनुष्य आहोत आणि सर्व समान आहेत, ही जर भावना आपल्या मनामध्ये आपण जर निर्माण केली तर निश्चित या पृथ्वी तलावर मैत्री भावना वाढेल, बंधुत्वाची भावना वाढेल आणि संपूर्ण जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तर ही मैत्री प्रत्येक माणसाने जोपासली पाहिजे. सर्व प्राणीमात्रांच्या विषयी आपण मैत्री भावना बाळगली पाहिजे. बुद्धाने कर्णीयमेत्त सुत्तामध्ये सांगितलं, पाण्यातील पोहणारे प्राणी असतील, जमिनीवर सरपटणारे प्राणी असतील, बिना पायाचे प्राणी असतील, 2 पायाचे प्राणी असतील, 4 पायाचे प्राणी असतील, असंख्य पायाचे प्राणी असतील, आपल्या जवळचे असतील, आपल्या दूरचे असतील, आपल्याला दिसणारे असतील, न दिसणारे असतील, दृश्य अदृश्य, या भूमिगत अंतरिक्षामधील जेवढे प्राणी मात्र आहेत, या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, ही मंगल मैत्रीची भावना बुद्धाने शिकवलेली आहे. ही मैत्रीची भावना आपल्यामध्ये जर आली तर निश्चित आपलं तर कल्याण होणार, पण इतर जणांचं सुद्धा कल्याण त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणून ही मैत्रीची भावना जोपासणं हे सुद्धा म्हणजे आपलं कर्तव्य आहे.
बुद्धाने महामंगल सूत्रामध्ये सांगितलं, पुठ्ठस लोक धम्मेही चित्तंग येसन कंपती असोकंग विरजंग खेमांग एतंग मंगलम उत्तम. बुद्ध म्हणतात की लाभ हानी, यश अपयश, निंदा प्रशंसा, सुख दुःख हे प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत आहेत. मग भले कोणी कोणत्या धर्माला मानो, कोणत्या पंथाला मानो, कोणी लांब दाढी वाढवो, कोणी डोक्याचं मुंडन करो, कोणी वस्त्र बदलो, कोणी वेगवेगळी बोलीभाषा बोलत असतील, कोणी या प्रांतात राहणारे असतील, कोणी दुसऱ्या प्रांतामध्ये राहणारे असतील, जेवढे प्राणी मात्र, जेवढे मनुष्य मात्र या पृथ्वी तलावर